नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बुद्धिमापनचा आपण लेक्चर घेतो आहे. बुद्धिमापन चाचणी याच्यामध्ये अक्षर मालिका हा टॉपिक जो आहे, अक्षर मालिकेचा आज आपण पहिलं लेक्चर घेत आहोत. याच्यामध्ये साधारण 3 ते 4 टॉपिक्स आहेत, टाईप्स आहेत आणि त्यातलं हे पहिलं टाईप आहे. आता अक्षर मालिका सॉल्व्ह करायची वेळेस आपल्याला प्रश्न जो आहे आपल्याला CBT बेस्ड आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि CBT बेस्डमध्ये तुम्हाला प्रश्न येतो, हा झाला प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्हानंतर तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले जातील आणि हे 4 ऑप्शन्स जे आहेत याचं तुम्हाला करेक्ट आन्सर टिक मार्क करावा लागणार आहे. इनफॅक्ट CBTमध्ये तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे ते आन्सर. तर अशा प्रकारे आपल्याला तुमचे CBT बेस्ड क्वेश्चन्स येणार आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आजचा जो टॉपिक आहे अक्षरमाला, अक्षर अल्फाबेट सिरीज म्हणून आपण बोलतो. अल्फाबेट सिरीजचा हा टाईप आहे. साधारण 4 ते 5 टाईपचे प्रश्न असतील, त्यातला हा पहिला टाईप आहे. आणि पहिल्या टाईपमध्ये सॉल्व्ह करायच्या आधी 2-3 गोष्ट महत्त्वाच्या आहेत, ते आपल्याला तुम्ही लक्षात घ्या. अक्षरमाला किंवा असे काही प्रश्न आले तर तुम्हाला ABCD अप टू Z हे एक पॅटर्न माहिती असला पाहिजे. हा एक पॅटर्न आहे. कारण प्रश्न एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी सांगतो, याच्यामध्ये प्रश्न असे येतात ABCD, पुढचा अल्फाबेट तुम्हाला ओळखायचा आहे. तर ABCD पुढचा अल्फाबेट Eच येणार आहे. जर तुम्हाला हा दिला KLMN पुढचा अल्फाबेट विचारला तर KLMN पुढचा अल्फाबेट O येतो. क्लिअर आहे इथपर्यंत? जर तुम्हाला असा प्रश्न विचारला PQRS पुढचा अल्फाबेट आपल्याला विचारला आहे तर S नंतर अल्फाबेट येणार आहे T. तर अल्फाबेट सिरीजमध्ये ह्या पॅटर्नमध्ये शिकवलं जातं. ह्यामध्ये अजून एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ह्या सिरीजमध्ये MNO पुढचा विचारला आपल्याला. याच्यामध्ये काही अल्फाबेट्स अशी असेल, प्रश्न विचारणार MNOP, तुम्हाला इकडचं विचारलं आहे MNP हा अल्फाबेट विचारलेला आहे. ह्याच पॅटर्नमध्ये अजून एक पॅटर्न येऊ शकतो, तो म्हणजे ह्या पॅटर्नचे प्रश्न येऊ शकतात. पहिला आहे MNO, याच्यानंतर P हा अल्फाबेट येतोच. M च्या नंतर N असणार आहे, आपल्याला कळणारच आहे. MNOP, MNOP ही सिरीज झाली नॉर्मल सिरीज. पण कुठली सिरीज येते ते उलट्या प्रकारची येते. उलट्या प्रकारची म्हणजे MNO ही आयडेंटिफाय करावं लागेल. म्हणजे तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज जर माहिती असेल तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. M च्या नंतर येतो N, MNO आणि P. ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे. खूप सोपा पॅटर्न आहे. तर पहिला पार्ट हा तुम्हाला कळला असेल. MNO पुढचा कुठला दिला आहे तर अल्फाबेट सिरीज. म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह कराल तर पहिली गोष्ट म्हणजे वही घ्यायची. वहीमध्ये ABCD XYZ असं पूर्णपणे तुम्ही लिहून काढा टॉपवरती, म्हणजे हे सॉल्व्ह करायला आपल्याला सोपे जाईल. हा पॅटर्न आय थिंक तुम्हाला कळला असेल. हां, याच्यामध्ये एक सोय ही आहे की तुम्हाला जर मी आत्ता जे काही एक्सप्लेन केलं ते कळलं नसेल तर तुम्ही पॉज करून परत पाठी जाऊन परत तुम्ही ते बघू शकता. दुसरं, ह्या पॅटर्नमध्ये डायरेक्टली यायच्या आधी मी काही पॅटर्न्स आपण सॉल्व्ह करून बघूया. इथे MNOPQRS. आपल्याला ही एक सिरीज दिली आहे MOQS आणि T. तर आपल्याला पुढचा अल्फाबेट कुठला येईल तर आपल्याला हे माहिती आहे. M नंतर O घेतला आहे, M नंतर O म्हणजे एक अल्फाबेट गाळला. आपण काउंट कसा करतो, MNO, M च्या नंतर त्यांनी O घेतला आहे म्हणजे M च्या नंतर N आणि O 2 झाले, म्हणजे आणि पुढे गेलाय म्हणून आपण तिथे +2 लिहितो. O च्या नंतर O, P
T आणि Q, 2 अल्फाबेट पुढे गेला म्हणून +2. Qच्या नंतर PQ, R आणि S, 2 अल्फाबेट पुढे गेलाय म्हणून +2. मग याच्यानंतर पुढचा अल्फाबेट कुठला आहे ना, R S नंतर T आणि U, 2 अल्फाबेट आपण हे करून M, NO PQ RS TU. तर ह्याप्रमाणे आपण U घेतलेला आहे. ही सिरीज U S Q O आणि M, ज्याच्यामध्ये पहिली जी सिरीज होती, ह्या सिरीजमध्ये प्रॉपरली ह्या पॅटर्नने आपल्याला गणितं केलेत. दुसरी जी सिरीज आहे ती पॅटर्न ह्या प्रकारे आहे. म्हणजे आपल्याला पहिला अल्फाबेट माहिती नाही आहे तर कसं करणार आहे, तर आपण हा माहीत नाही तर इथून सुरुवात करूया. O P Q R S T U. ओके, O P Q R S T U. म्हणजे जर इथे मी बघितलं Q, हा Q आहे, Q P गाळून O घेतलाय, P गाळून O घेतलाय. Q O सॉरी कुठून घेऊ आपण, इथून U आणि S, U आणि S हा एक आहे, S नंतर Q, S नंतर हा Q आहे, Q नंतर O आहे, एक गाळून इथून एक गाळून आपल्याला हा M येतो, म्हणजे इथे उत्तर M येणार. तर ही जी सिरीजची पॅटर्न आहे ही आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करू शकतो. आता गणितांकरता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. JLNPRT हे तुम्हाला दिसतं इथे. तर J K L J L L N P R T आणि पुढचा प्रश्न आपल्याला जो विचारलेला आहे तो, तर Jच्या नंतर आपण बघितलं तर K येतो, J K L M N O P Q R S T U. इथे कुठला अल्फाबेट येईल, ही सिरीज दिली आपल्याला. तर ती सिरीज कशी आहे, जे एक अल्फाबेट गाळलेला आहे L, एक अल्फाबेट गाळलेला आहे N, त्या प्रकारे J K L M N O P Q R S T U. मग इथे येणार तो आहे V, आणि V मध्ये हा ऑप्शन आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला तिथे क्लिक करावं लागेल, दिस इज द आन्सर. क्लिअर आहे. ह्या पॅटर्नमध्ये आपण पहिला गणित करतो आहे. तर हा एक क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन घेतोय. तुम्हाला जर कळलं किंवा कुठे डाऊट असेल तर पॉज करायचं आहे, परत तुम्ही एक्सप्लेनेशन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ते परत सॉल्व्ह करता येईल. पुढचा गणित घेतोय. हे दुसरं गणित आहे. पहिल्या पॅटर्नमध्ये जर तुम्हाला गणित कळालं असेल तर हे सेकंड गणित व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतःहून ट्राय करायचं आहे. जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की मी ट्राय करून बघूया म्हणून, व्हिडिओ पॉज करा आणि हे सॉल्व्ह करायचं तुम्ही प्रयत्न करा. सॉल्व्ह झाल्यानंतर ऑन करायचं आहे, प्ले करायचं आहे आणि हे सोल्युशन तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पॉज करून ट्राय करून बघा, तोपर्यंत मी गणित सॉल्व्ह करायला घेतो. BIP W D K. पुढचा अल्फाबेट कुठला आहे, तर B च्या नंतर I. B जर बघितला तर इथून इथपर्यंत B C D E F G H I, 7चा फरक आहे. I च्या नंतर J K L M N O P, 8चा फरक आहे. P Q R S T U V W B C D E F G H I, 7. J K L M N O P, हा पण 7 आहे, सॉरी. P Q R S T U V W, हा पण 7चा फरक आहे. W नंतर D W X Y Z,
झेडच्या नंतर आपल्याला परत ABCD काउंट करायचं आहे. तर डीच्या नंतर EFGHIJK 7चा फरक आहे. केच्या नंतर 7चा फरक आहे. तर K LMNOPQR इथे R यायला हवं. काय केलं आपण B आणि I मध्ये किती फरक आहे ते बघितलं. B CDEFGHI 7चा फरक आहे म्हणून मी 7 लिहिले. इथे तुम्ही +7 पण लिहू शकता कारण आपण पुढे जातोय. I आणि P आयच्या नंतर P पर्यंत काउंट करायचं असतं. कसं आयच्या नंतर JKLMNO आणि P 7चा फरक. Pच्या नंतर W P QRSTU V आणि W 7चा फरक आहे. Wच्या नंतर D W XYZ ABC आणि D 7चा फरक येतो. Dच्या नंतर EFGHIJK 7चा फरक आहे. Kच्या नंतर LMNOPQR म्हणून आन्सर R कुठे गेला हा इथे. सो दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही पॉज करून ते परत ट्राय करून बघा. हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. पॉज करून तुम्ही ट्राय करून बघा. तोपर्यंत मी सॉल्व्ह करतो. EJOTYD पुढचा आपल्याला अल्फाबेट विचारलेला आहे. EFGHIJ 5चा फरक आहे. पुढे 5 जातोय. Jच्या नंतर J KLMNO 5 पुढे जात आहेत. OPQRST 5चा फरक आहे. TUVWXY 5चा फरक आहे. Yच्या नंतर ZABCD 5चा फरक आहे. Dच्या नंतर 5चा फरक यायचा आहे. DEFGHI इथे उत्तर I यायला पाहिजे. I ऑप्शनमध्ये आहे. इथे आहे. दिस इज युअर आन्सर. ओके. आन्सर टिक मार्क करून आपण पुढे जाऊ शकतो. पुढचा प्रश्न घेतो मी. पुढचा प्रश्न ही सिरीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन मार्क आधीचा दिलेला आहे. सिंपल आहे. KHE आणि B. तर आपण सुरुवात ह्या बाजूने करूया. असं BCDE 3चा फरक आहे. E नंतर FGH 3चा फरक आहे. HIJK 3चा फरक आहे. Kच्या नंतर LMN 3चा फरक N येतो. मग आपला ऑप्शन दिस इज आवर ऑप्शन. इथे टिक मार्क करून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. WUSQ आणि पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर WUSQ पुढचा. तर ही सिरीज ॲक्च्युली उलटी आहे. त्या बाजूने आपल्याला बघावं लागेल. आता त्या बाजूने बघायचं म्हटलं तर W आणि U. W इथे आहे. 1 2 2चा फरक आहे. U आणि S 1 आणि 2 2चा फरक येतो. Sच्या नंतर Q दिलाय. 1 आणि 2 2चा फरक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2चा फरक घ्यायचा आहे. 1 आणि 2 तर दॅट इज O. O ऑप्शनमध्ये आहे का? आहे. सो O विल बी युअर आन्सर. आणि इथे आन्सर आपलं इथे आहे. दिस इज अ आन्सर. ठीक आहे. कळलं नसेल परत एकदा एक्सप्लेन करून देतो. ज्यांना कळलं असेल त्यांनी पुढे हे करून घ्या तुम्ही मोबाईलमध्ये. ज्यांना नसेल कळलं परत एकदा ट्राय करतो तुम्हाला सॉल्व्ह करायला. ही सिरीज दिली WUSQ आणि हे अल्फाबेटिकल बघितलं तर उलटे अल्फाबेट्स आहेत. ह्या बाजूने आपली सुरुवात होती. डब्ल्यूच्या नंतर U दिलाय. W 1 आणि 2 W नंतर U किती 2चा फरक आहे.
नंतर यू आणि एस 1 आणि 2 2चा फरक आहे. एस नंतर क्यू 1 आणि 2 2चा फरक येतो, म्हणजे पुढचे अल्फाबेट आपल्या 2च्या फरकाने घ्यायचा आहे. क्यूच्या नंतर 1 आणि 2 हा ओ येतो. सो आन्सर इज ओ. हा आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. ओके, हा दुसरा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये वाय यू क्यू एम आणि 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. म्हणजे हे 3 अल्फाबेट्स यांच्यापैकी असणार आहेत. तर हे 3 अल्फाबेट्स काढण्यासाठी आपण परत लिहितो वाय यू क्यू एम आणि 1 2 3 हे 3 आपल्याला काढायचे. कसे काढायचे? वायच्या नंतर यू दिलाय, इथे वाय आहे आणि आपल्याला दिलाय यू, म्हणजे 1 2 3 4 4 अल्फाबेट्सचा फरक आहे. आणि मी मागे जातोय म्हणून मी -4 टाकला. तुम्ही मायनस प्लस टाकला नाही टाकला तरी चालेल, अंडरस्टँड करून घ्या. यू आणि क्यू, यू कुठे गेला? 1 2 3 4 हा आपला आला क्यू, 4चा फरक आहे. क्यूच्या नंतर एम 1 2 3 4 4चा फरक आहे. एमच्या नंतर 4चा फरक असला पाहिजे. 1 2 3 4 आय येतो. ह्यामध्ये एक नेहमी लक्षात घ्यायचा, आय वाले ऑप्शन इथे 2 आहेत. पण इन केस जर आय जो आहे, म्हणजे तुम्हाला एवढं तर कळलं असेल आपल्याला 3 उत्तरं काढायचे आणि हे 3 अल्फाबेट्स आहेत. एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो. आय हे तुम्हाला जर ऑप्शनमध्ये फक्त एकाच याच्यामध्ये आय असेल तर तुम्ही त्याला टिक मार्क करून पुढे जाऊ शकता, तुमचा तेवढा वेळ वाचेल. पण 2 असेल तर एवढं एलिमिनेशन मेथड आहे की तुमचा इथे आय असेल तर हे आन्सर नसणार आहेत आणि हे पण आन्सर नसणार आहेत. तर तुमचा आन्सर विल बी आयदर ए और आयदर बी. हे 2 पैकीच तुमचा आन्सर असणार आहे. कुठला आहे ते आपण चेक करूया. आयच्या नंतर आपल्याला परत 4चा फरक घ्यायचा आहे. 1 2 3 4 ई येतो. ई जर म्हटलं तर फक्त इथे आहे, त्याची पुढची स्टेप न करता तुम्ही इथे टिक मार्क करून पुढे जाऊ शकता. पण आपण चेक करूया पुढचा अल्फाबेट ए येतोय का. ओके, आता इथे 1 2 3 4 अँड दॅट इज ए. ए म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आहे. ओके, तर तुम्ही अंडरस्टँड करून घ्या आणि प्रॅक्टिस करता करता तुम्हाला कळेलच कसं सॉल्व करायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व करायला घ्या. आय होप हा पॅटर्न तुम्हाला कळला असेल. सो दिस इज अ पॅटर्न. हा पॅटर्न तुम्ही पाहिजे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परत एकदा बघून घ्या. मी आतापर्यंत दुसरा प्रश्न आपण आता सुरुवात करूया. ओके, हा दुसरा प्रश्न आहे. डी जी के पी 2 प्रश्नचिन्ह दिले. ज्यांना कॉन्सेप्ट क्लिअर झाले असेल त्यांनी हा सॉल्व करायला ट्राय करा. व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही आन्सर काढायचा प्रयत्न करा. आन्सर काढल्यानंतर प्ले करायचं आहे आणि मी जे सोल्युशन करतोय ते सोल्युशन तुम्ही रिचेक करू शकता. बाकीच्यांना आपण आता सॉल्व करून घेऊया. डी जी के पी आता मी इथे सॉल्व न करता इथेच डायरेक्टली सॉल्व करतोय. ते म्हणजे डी आणि जे ई मध्ये किती फरक आहे? डी ई एफ जी 3चा फरक आहे. जी एच आय जे के 4चा फरक येतो. 4चा फरक. केच्या नंतर के एल एम एन ओ पी 5चा फरक दिसतोय तुम्हाला. मी ते स्क्रीन तुम्हाला नंबर ऑफ बोट दिसण्यासाठी असं करतोय. पीच्या नंतर 3 4 5 मग इथे 6चा फरक असला पाहिजे आणि इथे 7चा फरक असलाच पाहिजे. ओके, तर पीच्या नंतर आपण 6चा फरक घेऊया. पी पी क्यू आर एस टी यू आणि व्ही म्हणजे आपलं इथे अल्फाबेट हा व्ही यायला पाहिजे. व्ही ऑप्शन फक्त एकच आहे तर तुम्ही याला टिक मार्क करून पुढे जाऊ शकता. पण आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून पुढचं एक सॉल्व करूया. व्हीच्या नंतर आता आपल्याला 7चा फरक हवा आहे. व्ही
U V W X Y Z A B आणि C. तर इथे C यायला पाहिजे. सो दॅट इज युअर आन्सर C अँड वी गॉट दिस करेक्ट आन्सर. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डू बेसिकली तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी जर एकच मगाशी मी सांगितलं होतं आपल्याला जी एकच आहे टिक मार्क करून पुढे जाऊ शकता. ही तुम्हाला सरावाने प्रॅक्टिस होऊन जाईल तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा वेळ वाचेल. ओके, पण आता आपण प्रॅक्टिससाठी हा प्रयत्न करतोय. आय थिंक तुम्हाला कॉन्सेप्ट हा आता क्लिअर झाला असेल. ओके, आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न ज्यांना जमत असेल त्यांनी ट्राय करून बघा. VUR 2 मधले मिसिंग आहेत आणि हे तर आपण कसं करायचं, ही सिरीज बघ R आणि U. R इथे आहे आणि U इथे. Rच्या नंतर R S T U 3चा फरक मागे जातोय. U V W 2चा फरक आहे. बरोबर, म्हणजे 2चा फरक 3चा फरक इथे 4चा फरक असला पाहिजे, इथे 5चा फरक असला पाहिजे आणि इथे 6चा फरक असला पाहिजे. आता आपण हे जे अल्फाबेट्स आपण केले ते चेक करून बघूया आहे का. आरच्या नंतर यूच्या नंतर आपण इथून बघूया. डब्ल्यूच्या नंतर 2च्या फरकाने यू, डब्ल्यूच्या नंतर 2च्या फरकाने यू, यूच्या नंतर 3चा फरक आर आहे. 1 2 3 आर आला आहे. आरच्या नंतर 4चा फरक पाहिजे. 1 2 3 4. सो आन्सर इज एन. एन पासून आन्सर सुरू होत आहे. एन वाले ऑप्शन्स फक्त एकच आहे. तुम्ही हा टिक मार्क करून पुढे जाऊ शकता, पण आपण सेकंड पण चेक करूया. एनच्या नंतर 6च्या फरकाने सी यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6. एच येतो, सॉरी इथे एच येणार. आर आर 1 2 3 4 एन आला आहे. एनच्या नंतर 5चा फरक घेतला पण 1 2 3 4 5. आय येतोय. आय 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 येणार पाहिजे इथे. ओके, आय जर घेतला तर नंतर 6चा फरक आहे. 1 2 3 4 5 6. सी येतोय तिथे. ओके, ठीक आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. बट एनिवे नो प्रॉब्लेम. मी हे परत एकदा सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. ज्यांना कळलं असेल त्यांनी पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायला घ्या पुढच्या स्लाईडमध्ये, आणि ज्यांना नसेल कळलं थोडंसं इथे मेसअप दिसतंय म्हणून मी ते परत ट्राय करून बघतोय. सिरीज आहे ती ही सिरीज आपण घेतोय. आर आणि यू मध्ये किती फरक आहे. आर आणि यू मध्ये किती फरक आहे, तर आर आणि यू, आर आणि यू 1 2 3. ओके, हा दुसरा प्रश्न आहे. ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला ही जी सिरीज दिली याच्यामध्ये आपल्याला 2 अल्फाबेट्स काढायचे आणि हे 2 अल्फाबेट काढण्यासाठी आपण परत सिरीज यूज करूया. डब्ल्यू नंतर यू त्यांनी दिला आहे. डब्ल्यू इथे आहे, त्याचं यू 1 आणि 2 यू येतो. इथे 2चा फरक आहे. यू नंतर आर, यू नंतर आर 1 2 3 3चा फरक आहे, म्हणजे इथे 4चा फरक असला पाहिजे. आर 1 2 3 4. एन येतो. एन जर तुम्ही बघितला तर ऑप्शनमध्ये एन फक्त एकच याच्यामध्ये आहे. तर तुम्ही एक्झाममध्ये म्हणजे तुमचा सराव झाल्यानंतर तुम्ही एन हा डायरेक्टली टिक मार्क करून पुढे जाऊ शकता. पण आता आपण प्रॅक्टिस करतो म्हणून आय कसा आला आहे, कारण आता माहिती एन एकच आहे म्हटल्यानंतर आय हाच यायला पाहिजे. आय कसा आला ते आपण बघूया. इथे बघा 4चा फरक आहे, म्हणजे इथून हा 5चा फरक असला पाहिजे. एनच्या नंतर 5चा फरक घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 अँड दिस इज आय. तर म्हणून इथे आय हे उत्तर येतं. आय होप तुम्हाला कळलं असेल हा कॉन्सेप्ट काय आहे तो. ठीक आहे. ज्यांना परत पाहिजे तर तुम्ही एक रिव्हिजन म्हणून परत पाठी जाऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता ते. आणि आपण आता पुढचा प्रश्न घेऊया.
SNHA ज्यांना कळलं असेल कॉन्सेप्ट त्यांनी ट्राय करा. आपण इथे सॉल्व्ह तोपर्यंत मी सॉल्व्ह करतो. एच्या नंतर H आपल्याला कळतं ए ह्या बाजूला म्हणजे अशी सिरीज चालली, तर ए नंतर एचचा फरक किती द्यायचा आहे? ए 1 2 3 4 5 6 7 अल्फाबेट एच हा 7चा फरक आहे. एच नंतर एन 1 2 3 4 5 6चा फरक आहे. एनच्या नंतर हा 5 असलाच पाहिजे. ओके, हा 5 असलाच पाहिजे. आपण चेक करूया. एनच्या नंतर एस 1 2 3 4 5 व्हेरी नाईस, 5 झाला. मग आता इथला जो फरक आहे तो 4 असला पाहिजे. एसच्या नंतर 1 2 3 4 आणि तो येतो डब्ल्यू, म्हणजे आपलं ऑप्शन इथे आहे. इथे टिक मार्क करून तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता. आय होप तुम्हाला कळत आहे. जेवढं ट्राय करू शकेल, जेवढं सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतोय. ते कळत नसेल परत पाठीमागे जा, पण हवं असेल तुम्हाला ते एखादा प्रश्न जर नाही कळला तर मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकत असा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. आय होप तुम्हाला हा पॅटर्न कळतोय. ज्यांना कळलं असेल त्यांनी पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायला घ्या. ज्यांना नाही कळलं त्याने परत रिवाइंड करून हे चेक करून घ्या. आय थिंक खूपच सोपा पॅटर्न आहे आणि सुरुवातीचे लेक्चर्स जे आहेत हे सोपे टॉपिक्स जे आहेत, ॲक्च्युली सगळं सोपं आहे. जेवढे सोपं करता येईल तेवढा प्रयत्न करता येईल. ठीक आहे. ही याच्यामधली नेक्स्ट सिरीज आहे. ज्यांना जमत आहे त्यांनी ट्राय करून घ्या. BFJP बी म्हणजे आता हे असं न करता हातावरतीच आपण मोजू शकतो. ते BCDEF 4चा फरक आहे. FGHIJ 4चा फरक आहे. JKLMNOP 6चा फरक आहे. आता 4 4 6 मग आपण कुठला अल्फाबेट घ्यायचा तर आपण 6 ट्राय करूया, कारण 4 4 आहे तर 4 4 6 6 असं आपल्याला करता येईल. तर पीच्या नंतर P QRSTUV इथे V यायला पाहिजे. V ऑप्शनमध्ये आहे. ओके, जर तुम्हाला सेम अल्फाबेट आपली एक्सपेक्टेशन काय असते, जर इथे 4 आहे इथे पण 4च असलं पाहिजे. मग कमी जास्त जर झालं तर मग आपल्याला थोडंसं डाऊट वाटतो. पण मग ही 4 आणि 4ची सिरीज आहे, त्याच्यानंतर 6 आहे, मग याचा पुढचा डिफरन्स हा 6च असला पाहिजे असं आपण गृहीत जर धरलं तर V येतो आणि V ऑप्शनमध्ये आहे. सो दिस कॅन बी युअर आन्सर अँड यू कॅन जस्ट टिक मार्क दॅट अँड यू कॅन गो अहेड. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 10. ओके, पहिल्या जी सिरीज होती ही सिरीज सिंगल अल्फाबेटची होती. सिंगल अल्फाबेट, ड्युअल अल्फाबेट, 3 अल्फाबेट, 4 अल्फाबेट, 5 अल्फाबेटच्या सिरीज असतात. तर हे 10 क्वेश्चन्स आपण सिंगल अल्फाबेट सिरीजचं मी केलं होतं. आता जो दुसरा टाईप आपण करतोय तो आहे अक्षरमालेचा टाईप 2. त्याच्यामध्ये आपल्याला 2 अल्फाबेट्सची सिरीज देती जाईल. जसं AD DH GL मिसिंग आहे. मिसिंग म्हणजे इथे 2 अल्फाबेट्स असतील आणि नंतर अगेन 2 अल्फाबेट्स. ओके, तर पहिलं आपण 1 अल्फाबेट सिरीजचं केलं होतं. आता आपण करतो 2 अल्फाबेटच्या सिरीजचा. पॅटर्न खूपच सोपा आहे. काय करायचं, पहिला म्हणजे याच्यामध्ये असं नाही बुद्धिमापन म्हणजे आपल्याला बुद्धी वापरायची, याचे फॉर्म्युलाज वगैरे काही नसतात. पण जर कॉन्सेप्ट आहे तर कॉन्सेप्ट आपण जस्ट आपण बुद्धी वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. जास्त याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप सोपे पद्धत आहे. याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं म्हटलं तर आपण काय करतो, हा पहिला अल्फाबेट आहे. पहिला अल्फाबेट ते इथे 2 अल्फाबेट्स येतील, 2 आहेत आणि हा पहिला अल्फाबेट. तर आपण काय करायचं, पहिला अल्फाबेट घ्यायचा आणि याचा पहिला अल्फाबेट घ्यायचा. तर ABCD 3चा फरक आहे. नंतर याचा पहिला अल्फाबेट घेतला. डीच्या नंतर EFG 3चा फरक आहे. जीच्या नंतर इथे GHIJ म्हणजे इथला पहिला अल्फाबेट तुमचा J असलाच पाहिजे. J ऑप्शनमध्ये भरपूर आहे, तर आपल्याला सेकंड अल्फाबेट काढावा लागेल. तर सेकंड अल्फाबेट कसं काढायचं, D. आता हा दुसरा अल्फाबेट घेतोय मी, D. सेकंड अल्फाबेट आहे DEFGH.
4चा फरक आहे. एचच्या नंतर IJKL 4चा फरक आहे L. अजून आपल्याला 4चाच फरकने सॉल्व्ह करायचं आहे. एलच्या नंतर L NNOP P यायला पाहिजे. म्हणजे JP शुड बी युअर आन्सर. JP कुठे इथे आहे. सो दिस इज अ आन्सर. आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट कळलं असेल. आता जे सांगायचं आहे मला, ड्युअल अल्फाबेट्समध्ये काय करायचं, पहिला अल्फाबेट पहिला याची एक सिरीज बनवायची, दुसऱ्या अल्फाबेटची एक वेगळी सिरीज बनवायची, मग तुम्हाला आपल्याला दोन्ही उत्तरं मिळतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतोय. दोन अल्फाबेट आहे, पण इथे आपल्याला Y दिसतो आणि इथे S आणि J, म्हणजे सिरीज उलटी आहे एवढं आपल्याला कळतं. तर आपण इथून सुरुवात करूया. S, हा बघा, हा पहिला अल्फाबेट आहे आणि हा U घेतो. RS, T आणि U दोनचा अल्फाबेट पहिला असेल U. V आणि W दोनचा अल्फाबेट W. X आणि Y दोनचा फरक आहे. तर इथे कुठला आहे ना Y, Z आणि Zच्या नंतर A घ्यायचा असतो. राऊंडमध्ये आहे ते, म्हणजे आपल्याला इथे अल्फाबेट A पासून आपला पहिला अल्फाबेट यायला पाहिजे. ऑलमोस्ट दोन याच्यामध्ये आहेत, तर हे आपलं ऑप्शन कॅन्सल होतं. एलिमिनेशन मेथड यूज करायचा. ABCD असं फक्त सोल्युशनमध्ये ABCD लिहायचे. कुठले आन्सर्स बाद होत आहेत ते कट करायचे. याच्यावरून एवढं कळतं की ह्या दोनपैकी आपलं उत्तर आहे. सेकंड सिरीज बघूया. O आणि J नंतर O. J कुठे गेला, इथे आहे, नंतर इथे O आहे. तर J नंतर Oचा, आता मी पहिला अल्फाबेट घेतला, आता मी सेकंड अल्फाबेटची सिरीज घेतोय. ओके. तर J आणि O, J KLMNO 5चा फरक येतोय. मग इथून हा O PQRST 5चा फरक आहे. इथे पण 5 असलेच पाहिजे. TUVWXY 5चा फरक आहे. मग इथून पण सेकंड अल्फाबेट जो असेल तो 5च्या फरकाने असेल. Y Z ABC आणि D, तर इथे D यायला पाहिजे. सो आन्सर इज AD इथे आहे. सो दिस इज युअर आन्सर. ओके. सो दिस वी विल हॅव टू सॉल्व्ह इट. मला वाटतं कॉन्सेप्ट तुम्हाला कळला असेल. एक नॉर्मल सिरीज होती आणि ही बॅक साईडची बॅक सिरीज आहे, ती तुम्हाला एक्सप्लेन केली. आय होप इट्स अंडरस्टँडेबल. कळलं असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न घेतो. तुम्हाला कुठे कळलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत रिचेक करून घ्या. पण आय थिंक दिस इज व्हेरी सिम्पल. हा जो कॉन्सेप्ट आहे तुम्हाला 5वी 6वीचं जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असतात मुलांच्या, ऑलिम्पिक्स वगैरे, त्याच्यात रिलेटेड हे प्रश्न आहेत. ओके. आता ही एक थोडीशी वेगळी सिरीज आहे. ती वेगळी सिरीज जस्ट अंडरस्टँड करून घ्या. ह्यामध्ये A आणि Z दिलाय, G आणि T. A आणि Z बाजूबाजूला आहेत. तर ऑलवेज लक्षात घ्या, ही सिरीज आत्ता जे प्रश्न आपण केले त्यापेक्षा थोडीशी वेगळी असेल. ओके. ती कशी काय ती तुम्हाला मी सांगतो. आपण नॉर्मली काय करणार, A घेणार, नंतर G घेणार. 1 2 3 4 5 6 6चा फरक आपण असं ट्राय करतो. नंतर Gच्या नंतर M. 1 2 3 4 5 6 6चा फरक आहे. Mच्या नंतर परत 6चा फरक M. 1 2 3 4 5 6 S. आणि त्याच्यानंतर 6चा फरक 1 2 3 4 5 6 Y. ओके. तर आपला पहिला अल्फाबेट S आलेला आहे. S म्हणजे हा जाणार, हा जाणार, हा जाणार. एकच ऑप्शन बाकी आहे. मग ह्या ऑप्शनचा H कसं काय काढायचं, तर Z आणि T. Z आहे आणि T. तर Z पाठी येतो आपण. 1 2 3 4 5 6 6 अल्फाबेट्स पाठी गेले. Tच्या नंतर N अल्फाबेट आहे. 1 2 3 4 5 6 N येतोय 6च्या फरकाने. म्हणजे आपल्याला
6च्याच फरकाने पुढे जायचं. 1 2 3 4 5 6 H येतो. म्हणजे पहिला अल्फाबेट S होता आणि दुसरा अल्फाबेट H. S आणि H. पॅटर्न इज क्लिअर आहे की क्लिअर आहे तुम्हाला. मगाशी मी असं लिहिलं होतं, आता हे तुम्ही असंही लिहू शकता, काही हरकत नाही आहे. थोडंसं शॉर्ट केलं आहे मी. हा पॅटर्न फॉलो करा किंवा सरळ लिहा, काही फरक पडत नाही आहे. पण दिस इज अ क्वेश्चन आणि दिस इज अ सोल्युशन. आता तुम्हाला मला वाटतं कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. पुढचा क्वेश्चन येतो. याचे पण 2 मेथड आहे. एक मेथड तुम्हाला मी सांगतो, हा A C F आणि कितवा. तर A नंतर C, A नंतर 1 2 2चा फरक आहे. C नंतर F 1 2 3 3चा फरक आहे. Fच्या नंतर आपण 4चा घेऊन बघूया. 1 2 3 4 4 म्हणजे J येतो. J ऑप्शनमध्ये इथे एकच आहे, पण Jच्या सोबत आपल्याला आता Q यायला पाहिजे. Q येतो का ट्राय करूया. झेडच्या नंतर सेकंड अल्फाबेट Z आणि X. Z 1 आणि 2 2चा फरक आहे. X आणि U 1 2 3 3चा फरक आहे. म्हणजे इथे आपल्याला 4चा फरक घ्यावा लागणार आहे. Uच्या नंतर 1 2 3 4 Q येतोय. इथे Q यायला पाहिजे. JQ हा JQ इथे आला. ओके. तर परीक्षेमध्ये एलिमिनेशन मेथड यूज करा. जर फक्त J आला टिक मार्क करून वेळ तुमचा वाचेल अक्रॉस. इनफॅक्ट तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल ती लगेच. आजच्या आज तुम्ही तसं करू नका, थोडीशी प्रैक्टिस करा. प्रैक्टिस केल्यानंतर ही एलिमिनेशन मेथड यूज करून J आला टिक मार्क करके निकल जाने का, उसके आगे और देखने का नाही. बट आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून सेकंड ऑप्शन पण आपण ट्राय केला होता. आय होप तुम्हाला हा पॅटर्न कळला असेल. ठीक आहे. दिस इज द मेथड. ओके. पुढचा आहे BFCH. इथे प्रश्नचिन्ह HL. आपण परत सेम पॅटर्न करूया. पहिला अल्फाबेट B C. B आणि C एकचाच फरक आहे. C इथे काय माहित नाही आपल्याला. आपण इथून हे बघू H I J K L. इथे 4चा फरक आहे. ओके. इथे 1चा फरक आहे. इथे आपल्याला काढायचा आहे इथला 4चा फरक. पण मग पॅटर्न अंडरस्टँड करी 4 असेल तर इथे 3चा फरक असला पाहिजे आणि इथे 2चा फरक असला पाहिजे. म्हणजे B C इथे 2चा फरक आहे. तर C D आणि E. जर मी इथे पहिला अल्फाबेट E घेतला तर इथे मला 3चा फरक आहे. E F G H. तर H येतो इथे. म्हणजे E बरोबर आहे. E ऑप्शन्स हा एलिमिनेट झाला. ह्या 3 पैकी आहे. दुसरा ऑप्शन आपण घेऊया. F नंतर H येतो. F G H 2चा फरक आहे. H नंतर इथे बघूया, हा आपल्याला माहिती आहे म्हणून F G H 2चा फरक आहे. इथे किती फरक आहे सेकंड अल्फाबेटचा मला माहित नाहीये, पण H नंतर इथे O आहे. O M N O P Q R S T इथे 5चा फरक आहे. म्हणजे इथे 4चा फरक आणि इथे 3चा फरक असलाच पाहिजे. 3चा डिफरन्स. म्हणजे इथे बघा 2 3 4 5 F G H. आता 3 H नंतर I J आणि K. म्हणजे इथे आपल्याला K यायला पाहिजे. ओके. तर K वाला कुठला आहे इथे बघा. आपला पहिला अल्फाबेट आला होता E आणि दुसरा अल्फाबेट आपला आला K. तर आपला आन्सर हे असणार आहे. इथे टिक मार्क करून आपण जाऊ शकतो. आय होप हा पॅटर्न क्लिअर आहे तुम्हाला. पुढचा आपण सॉल्व्ह करतोय. VU QP. आता VU म्हणजे बाजूबाजूलाच आहे, आपल्याला करायचं बघा. VU बाजूबाजूला, QP बाजूबाजूला आहे, LK बाजूबाजूला आहे, GF बाजूबाजूला आहे. याच्यानंतर सिरीज कुठली येईल. तर तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर एक यांच्यामध्ये 3 अल्फाबेट्स आहेत. 3 अल्फाबेट्स
3 अल्फाबेट्स. मग इथे पण 3 अल्फाबेट्स सोडून आपल्याला ही सिरीज घ्यावा लागेल. ती सिरीज आहे VU QP IK GF BA. तर इथे आपला येतो BA येतो. BA फक्त इथेच आहे. सो दिस इज अर आन्सर. आई होप कळलं असेल तुम्हाला पॅटर्न. क्लियर है? चलो ठीक है. हाँ, यहाँ से देख लो आप लोग. बघा, क्लियर आहे तुम्हाला? चलो ठीक आहे. ज्यांना रिव्हिजन हवं असेल तर परत तुम्ही पॉज करून हे चेक करून घ्या. आणि हां, ह्या लेक्चरचं आज मी जो अपलोड करतो आहे तर चॅटबॉक्समध्ये व्हॉईस रिलेटेड जर काही क्वेरी असेल तर व्हॉईसचं आम्हाला ते रेकॉर्डिंग झाल्यानंतरच कळणार आहे. तर तुम्हाला व्हॉईस रिलेटेड जर काही इश्यू असेल, मोठा आवाज वगैरे ते, तर मग मी इथे चेक करून घेईल ते. आणि दुसरं, याच्यामधलं जर कुठलं काही कळलं नाही तुम्हाला तर मला एक्सप्लेन करून द्या. माझी शिकवण्याची पॅटर्न ऑफलाईन आहे, तर त्याच पॅटर्न मी शिकवतो आहे. ओके, BY DW GT. द BY, B इथे आणि Y तिथे, सॉरी तसं नाही आहे ना, B हा बघूया आपण. इकडचा प्रश्नचिन्ह आहे BCD, म्हणजे इथे ॲक्च्युली एकचा फरक आहे. BC आणि D, सॉरी दोनचा फरक आहे. BC आणि D दोनचा फरक. Dच्या नंतर D EFG तीनचा फरक येतो. GH तीनचा आहे. म्हणजे इथे जे दोन अल्फाबेट्स आहेत, 2, 3, 4चा फरक असला पाहिजे. G नंतर HIJK येतो. आणि इथे 5चा, इथे 4चा फरक घेतला, इथे 5चा घे. Kच्या नंतर K, LMNO आणि P 5 झाले. ओके, तर K आणि P इथे आहे. K आणि P याच्यामध्ये आहे, यांच्यामध्ये नाही. तर हे उत्तर आपले कॅन्सल होतील. या दोनपैकी कुठलं आहे ते बघूया आपण. ही सिरीज उलटी आहे. आता इथे T आणि हा W घेतो, सेकंड अल्फाबेट RST. UVW तीनचा फरक आहे. W नंतर Y, W XY दोनचा फरक आहे. म्हणजे इथे एकचा फरक असला पाहिजे. Yच्या नंतर 1 येतो, फक्त Z येणार. तर इथे Z यायला पाहिजे. ओके, अच्छा, हे KPचं आपल्याला कळलं. आता आपण इथं करू. तर Z फक्त बघा याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये Z नाही आहे. ओके, याच्यामध्ये Z नाही आहे. तर आपलं उत्तर हे आहे. पण Z नंतर A पण कसा आला आहे ते आपण एकदा चेक करून बघूया. कुठे गेला? हां, आता आपल्याला तो A कसा आला ते आपण बघूया. कुठला गेला? ओके, GDB. आता हे मला इरेज करावं लागेल. आता आपण हा पॅटर्न घेतोय. BCD दोनचा फरक आहे. Dच्या नंतर DEFG तीनचा फरक आहे. आणि हे तर आपण काढला, म्हणजे इथे एकचा फरक असला पाहिजे. तर Bच्या नंतर एक अल्फाबेट आधी म्हणजे A येतो, म्हणजे A हा आहे. ओके, दिस इज अवर आन्सर. आता मी इरेज केलं ते मगाशी, मी जस्ट इरेज ऑल झालं. पण मग पहिले बाकीचे इकडचे कसे काढले, हा कसा काढला ते मी सांगितलं होतं. फक्त Aचं सोल्युशन आता काढून घेतलं आहे मी. ओके, तर आय होप तुम्हाला कळलं असेल क्वेश्चन. आणि क्वेश्चन आता मी हे असं स्क्रिबल जे करतोय याच्यामध्ये तुम्हाला जर दिसलं नाही तर सुरुवातीलाच तुम्ही तो प्रश्न पाहिजे तर वहीमध्ये लिहून घ्या. तुम्हाला देतो, इरेज करून देतो. हां, झालं इरेज. सो यू कॅन चेक दॅट. ज्याचं मला वाटतं सोल्युशन तुम्हाला कळलं असेल. आपण पुढच्या प्रश्नावरती जाऊया. ओके, दोन पॅटर्न घेतले होते टाईपचे, टाईप 1, टाईप 2. हा जो पॅटर्न आहे हा टाईप 3 आहे. काही फरक नाही आहे. फक्त टाईप 1मध्ये एक अल्फाबेट, टाईप 2मध्ये 2 अल्फाबेट आणि टाईप 3मध्ये
3 अल्फाबेट्स आहेत. तर हे 3 अल्फाबेट पण सोपा पॅटर्न आहे. जस्ट ट्राय करून घेऊया आपण. काय करायचं, परत B, तीन अल्फाबेट्स आहेत. तर आपण पहिला अल्फाबेट घेऊन बघूया, B आणि K. हां, ऑब्झर्वेशन पार्ट आहे. B इथे आहे आणि K इथे आहे आणि नंतर T. तर याचे पण पॅटर्न आहेत. म्हणजे आपण सॉल्व करताना एकच पॅटर्न नसणार आहे, वेगवेगळे पॅटर्नने आपल्याला ट्राय करावं लागेल. तर हा एक पॅटर्न आपण ट्राय करून घेऊया. Bच्या नंतर K येतो. तर 1 2 3 4 5 6 7 8 9, 9चा फरक आहे. Kच्या नंतर T, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9चा फरक आहे. Tच्या नंतर परत 9चा फरक आपल्याला घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6, तिथून एक 7 8 आणि 9, तर इथे C येतो. ओके, म्हणजे राऊंडमध्ये आहे असं. आपल्याला तिथून पुढे घेतल्यानंतर तुम्हाला कळलं असेल C येतो. C ऑप्शनमध्ये हा एकच आहे. तुम्ही इथे आपण परीक्षेमध्ये आत्ता नाही आहे, तुम्ही आता प्रॅक्टिस करून, महिना 2 महिने तुमच्याकडे आहेत, प्रॅक्टिस करून घ्या. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही टिकमार्क करून जाऊ शकाल. तेवढा कॉन्फिडन्स येऊ द्या तुमच्यामध्ये. C आला. आता हा F आणि I हा यायलाच पाहिजे, पण तो कसा येतो ते आपण आता चेक करून घेऊया. मधला अल्फाबेट आहे ना, तो काढूया आपण. चला, आता आपल्याला मधला अल्फाबेट E आहे, N आहे, W आहे आणि इथला मधला अल्फाबेट आपल्याला, पहिला अल्फाबेट आपल्याला C आलाच होता. E आणि N, E इथे आहे आणि N इथे आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9, 9चा फरक आहे. N नंतर W, 1 2 3 4 5 6 7 8 9, इथे पण 9चा फरक आहे. हा पण 9चाच असणार आहे. कसं बघा, हे करा, Z नंतर आपल्याला A घ्यायचं आहे. तर 1 2 3, इथून 4 5 6 7 8 आणि 9, 9 म्हणजे F. CF आहे. आता I तुम्ही ट्राय करून घ्या, तो शेवटचा आन्सर I येईलच तसं. ओके, हवं असेल तर परत एकदा हे करून बघा, तुम्ही परत ट्राय करून बघा. बट आय होप तुम्हाला आता हा पॅटर्न कळला असेल. एक अल्फाबेट, 2 अल्फाबेट, 3 अल्फाबेट, काही फरक नाही आहे. एक अल्फाबेट नॉर्मल पॅटर्न आहे. 2 अल्फाबेट, पहिला अल्फाबेट, सेकंड अल्फाबेट, थर्ड अल्फाबेट. 3 अल्फाबेटचा असेल सेम पॅटर्न आहे, पहिला असा. पण सगळेच प्रश्न त्या पॅटर्नमध्ये नाही आहे. काही पॅटर्न्सचे थोडंसं व्हेरिएशन आहे. ते व्हेरिएशनचे आपण आता पुढचे गणित करतोय. ओके, DJ वगैरे दिले आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला कळतं की D आणि J 2 पॅटर्न. आपण नॉर्मली पॅटर्न काय करतो, हा एक पॅटर्न यूज करतो, D आणि एकच मिनटं. नॉर्मली आपण पॅटर्न काय करतो, हा पहिला अल्फाबेट, हा पहिला अल्फाबेट, याचा पहिला अल्फाबेट 1 2 आणि 3 आणि मग हा पहिला अल्फाबेट. तर आपण जर बोललं D E F G H I J, 7चा फरक आहे. J नंतर हा किती असणार आहे आणि इथून हा किती असणार आहे काहीच कळत नाही आपल्याला, कारण त्याला म्हणे कॉन्सेप्टच सांगितलेला आहे. इथला फरक आहे, इथे 7, मग आपण इथे 7 घ्यायचा, आपल्याला माहिती नाही आहे कुठला अल्फाबेट, आणि इथून पुढचा तो पण कॉन्सेप्ट आपल्याला समजणार नाही. म्हणजे हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न त्याच्यामध्ये नाही आहे. कुछ अलग करना पडेगा हम लोग को. तर अलग काय करायचं ते तुम्हाला दाखवतो मी. एक ऑब्झर्वेशन पार्ट आहे, GH बाजूला, MN बाजूबाजूला आणि YZ बाजूबाजूला आहे. ओके, तर आपण GH ही सिरीज जरा थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. D E F G 3चा फरक आहे. ओके, मी इथून घेत नाही कारण त्या पॅटर्नने होत नाहीये, मगाशी मी सांगितलं. तर आपण फक्त हा डिकोड करून बघूया हा कसा झालाय. तर D आणि G, D
EFG तीनचा फरक आहे आणि त्याच्यानंतर H येतो लगेच. नंतर H नंतर I, एक अल्फाबेट मिसिंग आहे इथे, एक अल्फाबेट I मिसिंग आहे. नंतर J, KLM तीनचा फरक आहे आणि लगेच N. मग इथे पण एक अल्फाबेट मिसिंग असला पाहिजे. Nच्या नंतर O, मग इथे मी घेणार P, तीन अल्फाबेट T, QRS आणि Sच्या लगेच T. ओके. नंतर इथे एक अल्फाबेट मिसिंग RST, U मिसिंग असणारे U, V, WXY तीनचा फरक आणि Yच्या नंतर Z. तर ती सिरीज ही आहे. मगाशी मी सांगितलं, आता मगाशी काय सांगितलं ते तुम्ही रिवाइंड करून ते बघून घ्या. आपण जो नॉर्मल पॅटर्न करत होतो त्या पॅटर्नने होत नाहीये, म्हणून आपण ऑल्टरनेट पॅटर्न ऑब्झर्वेशन आहे. ऑब्झर्वेशन काय आहे? DGH एकत्र दिसत आहेत, एकत्र YZ एकत्र. मग आपण डिकोड कसं केलं? D आणि G बाजूबाजूचे अल्फाबेट घेतले. D, EFG तीनचा फरक आहे आणि त्या Gच्या नंतर लगेच H येतो. Hच्या नंतर I मिसिंग आहे आणि J. मग आपण Jच्या नंतर परत तीनचा फरक आहे. J, KLM तीनचा फरक आहे, लगेच बाजूचा अल्फाबेट. एक मिसिंग दिला O, P, QRS तीनचा फरक आणि लगेच T. तर PST हा बघा इथे आहे. सो दिस इज अ आन्सर. हे आपल्याला टिक मार्क करून करावं लागेल. आय होप तुम्हाला पॅटर्न कळला असेल. थोडंसं आधीचे प्रश्न ज्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करताय तर ते सॉल्व्ह करताना एक सजेशन आहे की शांतपणे एका ठिकाणी बसून जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला पॅटर्न कळेल. आय डोंट नो जर तुम्ही ट्रेनमध्ये किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये पण हे जर व्हिडिओ जर बघणार असाल कितपत कळेल मला माहिती नाही. इट्स अप टू यू, इंडिव्हिज्युअल लेवलवरती आहे ते. पण शक्यतो बुद्धिमापन असं आहे की तुम्हाला तुमची बुद्धी यूज करायची असते. तर तुम्ही एक नॉर्मल वही घेऊन त्याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा जर प्रयत्न केला तर बरं पडेल. ओके. पण अल्टिमेटली इट्स अप टू यू. BFJDH ही सिरीज आहे. परत तुम्ही ट्राय करून बघा, जेवढ्यांना जमतं तेवढ्यांना. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ट्राय करून बघा. तोपर्यंत मी सॉल्व्ह करायला घेतो. B, आता इथे लगेच D दिसतोय. तर आपण नॉर्मल आपला जो पॅटर्न आहे B, C, D, E, F, G, H, I. इथे पहिला अल्फाबेट आपला J येणार आहे. ओके. पहिला अल्फाबेट आपल्याला J येतोय. त्याच्यानंतर F, GH दोनचा फरक आहे. H, IJ दोनचा फरक आहे. J, KL दोनचा फरक आहे. L, MN दोनचा फरक येतो. N. तर JN एकच ऑप्शनमध्ये आहे. सो दिस यू कॅन टिक मार्क इट परीक्षेमध्ये आणि तुम्ही जाऊ शकता. पण तुम्ही ट्राय करा आता R येतंय की नाही. आय थिंक तोही पॉसिबल होईल तुम्हाला. ओके. मी ज्याचा पार्ट 2 आहे तो पार्ट 2 अजून आपले बरेचसे प्रश्न आहेत. याचा पार्ट 2 मी नंतर अपलोड करतोय. आत्ता एवढ्यापुरता आहे तेवढे तुम्ही ट्राय करून घ्या. त्याचा सेकंड पार्ट आहे तो 2 ते 3 दिवसामध्ये मी अपलोड करून देईन. आय थिंक हे तुम्हाला कळलं असेल. ते सॉल्व्ह करायला घ्या तुम्ही. आणि हां, ते पुढचे एक्सप्लेनेशन करण्याच्या आधी मी तुम्हाला पुढचे गणितं पण याच्यामधले दाखवून देतात. तुम्ही ट्राय करून बघा. तुमच्या घरी तुम्ही ट्राय करत असाल तर करून बघा. फक्त मी जसं इथे दाखवेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेता. आय डोंट नो, स्क्रीनशॉट नाही, तुम्ही त्याला पॉज करून प्रश्न लिहून घ्या वहीमध्ये आणि सॉल्व्ह करा. उद्या म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सॉल्व्ह ट्राय करा. पण ते मी तुम्हाला पुढच्या याच्या पार्ट 2 मध्ये एक्सप्लेन करणारच आहे. फक्त तुम्हाला प्रश्न कुठले ते दाखवून देतोय. जर तुम्हाला स्वतःहून ट्राय करायचे असेल तर ते. हे झालं 23. तेविसावा प्रश्न आहे. हा 24वा आहे प्रश्न. हा 24वा लिहून घ्या. पॉज करून लिहून घ्यायचा आहे. हा त्याचा पुढचा प्रश्न आहे.
हा त्याचा पुढचा प्रश्न आहे. हा त्याचा पुढचा प्रश्न हा त्याचा पुढचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर अजून कुठे जाणार? हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा नेक्स्ट. आणि याच्यानंतर आपण टाईप 4 बघणार आहोत. त्याचा एक प्रश्न तुम्हाला दाखवून देतो. हा आपला टाईप 4चा प्रश्न आहे. ओके, तर हे प्रश्न मी याच्या पार्ट 2 मध्ये घेतोय. आता सध्यासाठी तुम्ही जेवढं शिकवलेलं आहे तेवढं सॉल्व्ह करायला सुरुवात करून घ्या. आय होप सो कळलं असेल तुम्हाला. सो ट्राय करून घ्या. पुढच्या सेकंड पार्टमध्ये मी पुढचा पार्ट घेतो याचा. ओके, थँक्यू एव्हरीवन.